हाय, आम्ही चाललो आहोत आमच्या मोठ्या बहिणीकडे. शांत बस ना, चल. तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी रेडी होऊन माझ्या मोठ्या बहिणीकडे चाललेलो होतो. खरं तर आम्ही पुण्यात असून पण खूप दिवसानंतर भेटतोय आणि त्यात पाऊस चालू होता. तर पावसामध्ये मस्तपैकी छत्री वगैरे घेऊन आम्ही चाललो होतो आणि ही मी छानशी क्यूट गुलूमुलू दिसत होती. आणि मग आम्ही डायमंड स्वीटमध्ये गेलो. तिला स्वीट काय घ्यायचं हे पहिले ठरवलं. मग आम्ही मिक्स मिठाई, तिला खूप आवडते ॲक्च्युली ही मिक्स मिठाई. तर आम्ही एक मिक्स मिठाई आणि एक फरसाणचा पॅक घेतला. त्यानंतर ॲज युजल आम्ही उबेर बुक केली आणि जोपर्यंत उबेर येत होती तोपर्यंत आम्ही डायमंड स्वीटमध्येच उभा राहिलो. त्यानंतर उबेरवाल्याने आम्हाला खूप शोधलं. मग आम्ही त्याच्याजवळ पोहोचलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. तर हे आहे हिंजवाडी फेज 1. आम्ही हिंजवाडीकडे राहतो. तर हिंजवाडी टू पिरंगुट, लिटरली हा ना एकदम प्रवासासारखा म्हणजे एकदम आपण ट्रिपला गेल्यासारखं वाटतं. एवढा भारी तिथे डोंगर, तिथलं असं पठार, प्लस एकदम असं छान वाटत होतं. आणि त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर तिच्या बाल्कनीमधून हे दृश्य दिसत होतं, तुम्ही बघू शकता. इतका सुंदर पाऊस चालू होता. पटकन टिप पाऊस पडला तिथे आणि मग मी शूट काढून घेतलं. आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. तिने मस्तपैकी मला मटर पनीरची भाजी, पुलाव केलेला होता. आणि हा तिचा छोटा मुलगा सक्षम, खूप हुशार आहे ॲक्च्युली तो. बरं बघ तिकडं, इकडे बघ, इकडे आपल्याला युट्यूबवर टाकायचंय ना. कितीला जाता तू? कितीला जातो तू? सेकंडला जातो. तुला कोण आवडतं क्रिकेटमध्ये? विराट कोहली. अजून कोण आवडतं? विराट कोहली. कट्टर फॅन आहे विराट कोहलीचा. कोण जिंकला आता IPL मध्ये? आरसीबी जिंकली का? अरे बापरे, बघ शमी किती आरसीबीचं फॅन आहे. आमच्या शमी मावशीला बघ कोण काय काही माहिती नाही, तिला फक्त माहिती आहे विराट कोहली. हे बघ, ही सुरतची मम्मी काय सक्षम. जरा वेळ असं वाटलं त्यांना की मी फोटोज काढते, पण मी व्हिडिओ कॅप्चर करत होते. आणि मी मस्त तिच्या लहान मुलाशी बोललेली. तर तिचा लहान मुलगा ॲक्च्युली खरंच खूप हुशार होता. आणि आम्ही मस्त मजा केली. आणि त्यानंतर आम्ही, तिची नवीन स्कूटी होती, सो ऑफकोर्स नवीन स्कूटीवरती एक राईड तर व्हायलाच हवी. सो मी मस्तपैकी एक चक्कर मारून आले. आणि अशा पद्धतीने आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. तर मजा करून आम्ही ऑटो स्टँडकडे निघालेलो होतो. आणि ऑटो पकडून आम्ही हिंजवाडी फेज 3ला पोहोचलो. आणि हिंजवाडी फेज 3च्या बस स्टँडच्या पाठीमागे एक्झॅक्ट हे मंदिर होतं. ते मंदिर एवढं भारी होतं, खरंच मला मोह आवरला नाही त्याचा व्हिडिओ कॅप्चर करायला. आणि हे आम्ही PMPLमध्ये बसताच मला हे सीट खाली वाटलं. त्यांचं सीट असं तुटलेलं होतं बघा, PMPLची आपली हालत. आणि त्यांनी हे न्यू फीचर त्यांनी आणलेलं होतं, तर त्याचाही मला व्हिडिओ काढावासा वाटला. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय सर्वांनी, काळजी घ्या.